नागपुर के सीताबर्डी पुलिस ने कार्रवाई करते हुए शातिर आरोपी ईशू रवि सोनटक्के को गिरफ्तार किया है। मोर भवन बस स्टॉप परिसर में संदिग्ध गतिविधियां करते हुए आरोपी को हिरासत में ले लिया गया। तलाशी के दौरान उसके पास से लोहे का चाकू बरामद हुआ। पूछताछ में आरोपी से 4 चोरी की दोपहिया गाड़ियां समेत 2,30,200 रुपए का माल बरामद किया गया और कई अपराधों का खुलासा हुआ है। नागपुर शहर की सीताबर्डी पुलिस ने अपराधियों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर आरोपी को गिरफ्तार किया है। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने मोर भवन बस स्टॉप के पीछे जाल बिछाया। इस दौरान संदिग्ध रूप से खड़े ईशू रवि सोनटक्के नामक 21 वर्षीय युवक को हिरासत में ले लिया गया। तलाशी के दौरान उसके पास से लोहे का चाकू बरामद हुआ। आगे की पूछताछ में आरोपी ने चोरी के विभिन्न मामलों में इस्तेमाल की गई 4 दोपहिया गाड़ियां पुलिस को बरामद कराई। इनमें स्प्लेंडर, एक्टिवा, जुपिटर वाहन शामिल है। इस कार्रवाई में कुल 2,30,200 रुपए का माल जब्त किया गया है। साथ ही आरोपी के खिलाफ दर्ज कई मामलों का खुलासा करने में पुलिस को सफलता मिली है। काही दिवसापासून वाहन चोरीचे प्रकार जे आहे याच्यामध्ये वाढ झालेली होती। पोलीस स्टेशनचे टीमने गोपनीय माहिती काढून एक संशयित इसम हा धारदार शस्त्र घेऊन हद्दीमध्ये घरफोडी किंवा चोरीच्या इराद्याने फिरत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली। त्या माहितीवरून पोलीस स्टेशनकडील जे टीम आहे वाहन चोरी पथक येथील श्याम वारंगे, नंदकिशोर वालदी, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर, चेतन शेंडे, नैनिश तलवारे हे सर्व लोकांनी त्या आरोपीचा शोध घेतला आणि शोध घेतला असता त्याच्यासमोर एक लोखंडी चाकू मिळाला। त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याला अधिक विश्वासात घेऊन त्याला अधिक विचारपूस केली असता त्यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशनकडील अपराध क्रमांक 412/26 कलम 425 प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांनी सीताबर्डी पोलिसांनी आणखी गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मोटरसायकल्सचा त्यांनी उलगडा केला। त्यामध्ये अपराध क्रमांक 5/26 सीताबर्डी पोलीस स्टेशन कलम 303(2), त्याचप्रमाणे सीताबर्डी पोलीस स्टेशनकडील 164/26 कलम 303(2) यामधील एक मोटरसायकल, तसेच MIDC पोलीस स्टेशनकडील अपराध क्रमांक 440/26 यामध्ये घरफोडी आणि त्या घरफोडीमध्ये वाहन चोरीला गेलेलं होतं ते वाहनसुद्धा त्याच्याकडून निष्पन्न झालेले आहे। त्याचप्रमाणे आणखीन एक वाहन जे आहे ते त्याचासुद्धा शोध त्याच्या मार्फतीने घेणे चालू आहे। असा एकूण एक स्प्लेंडर मोटरसायकल, 2 स्प्लेंडर, एक होंडा ॲक्टिवा आणि एक ज्युपिटर गाडी असा एकूण त्याच्याकडून 2,30,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याचे नाव ईशू रवि सोनटक्के आहे, राहणार वसंतराव नाईक झोपडपट्टी, अमरावती रोड, सीताबर्डी, नागपूर। हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावरती यापूर्वीसुद्धा बरेच गुन्हे दाखल आहेत। 8 ते 10 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहे। सदरची कारवाई ही नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब, जॉईंट CP माननीय नवीनचंद्र रेड्डी साहेब, रिजन माननीय विनीता साहू मॅडम, DCP अन्नपूर्णा सिंह मॅडम, तसेच ACP किरण पोपटघाट आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस स्टेशनकडील क्राईम PI, त्याचप्रमाणे वाहन पथकाचे PSI श्याम वारंगे, नंदकिशोर वालदे, पोलीस शिपाई शत्रुघ्न मुंडे, पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे, नैनिश तलवारे इत्यादी लोकांनी ही कारवाई केलेली आहे आणि सदरचे गुन्हे हे उघडकीस आलेले आहे। आणि यापुढे आणखीन जे वाहन चोरीचे प्रकार झालेले आहेत किंवा जे वाहन चोरीला गेलेले आहेत यांचा आणखीन गोपनीय माहिती काढून राहिलेले गुन्हेसुद्धा उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। यामधला फिर्यादी कोण आहे आणि कुठं त्यांची गाडी चोरीला गेली होती काय सांगा? फिर्यादी जे आहे ते MIDC पोलीस स्टेशनकडे जो अपराध क्रमांक 440/26 आहे यामध्ये 331(3), 331(4) आणि 305(अ) याप्रमाणे MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये काही रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल जी आहे ती गेलेली आहे। त्याच गुन्ह्याचा शोध घेत असता आरोपीचा शोध घेत असता त्याच्याकडून या गुन्ह्याची उकल झालेली आहे, परंतु त्याकडे फक्त एक मोटरसायकल रिकवर झालेली आहे आणि चोरी आणि घरफोडी करणारे जे आरोपी आहे हे दुसरे आरोपी असल्याचे त्यामध्ये निष्पन्न झालेले आहे।